तर आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात रोज येतो. तो म्हणजे ब्रेड. आपण रोज अगदी आवडीने ब्रेड खातो, बरोबर? पण व्यावसायिकरित्या बनवल्या जाणाऱ्या ह्या ब्रेडच्या चकचकीत पॅकेटमागे नक्की काय दडले ह्यावर आपण अनेकदा फारसा विचार करत नाही. आणि म्हणूनच आज आपण हेच रहस्य उलगणार आहोत. या वरवर साध्या दिसणाऱ्या ब्रेडच्या आत आधुनिक बेकिंगच्या नावाखाली नक्की काय दडलंय? कारण आपण जे पाहतो आणि जे प्रत्यक्ष खातो त्यामध्ये कधीकधी जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. हा फरक समजून घेण्यासाठी आधी पारंपरिक आणि आधुनिक ब्रेडची तुलना करूया. शेकडो वर्षांपासून ब्रेड बनवण्यासाठी फक्त 4 साधे घटक लागायचे: पीठ, पाणी, यीस्ट आणि मीठ. एकदम नैसर्गिक. पण आजच्या व्यावसायिक ब्रेडची यादी पाहिली तर त्यात डो कंडिशनर्स, रासायनिक प्रिझर्वेटिव्हज, इमल्सिफायर्स, कृत्रिम रंग. बापरे! ब्रेड मऊ राहावा आणि तो जास्त काळ टिकावा म्हणून रसायनांची अक्षरशः गर्दीच केलेली पाहायला मिळते. तर हा प्रसंस्कृत ब्रेड नक्की कसा बनतो? त्याची रचना कशी असते ते पाहूया. धान्यापासून ते पिठापर्यंतचा प्रवास इथे समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. निसर्गाने धान्याची रचना खरोखरच अतिशय परिपूर्ण केली आहे. कोणत्याही अखंड धान्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग असतात. बाहेरचा थर म्हणजे ब्रॅन किंवा कोंडा, ज्यात भरपूर फायबर आणि जीवनसत्व असतात. आतमध्ये असतो जर्म म्हणजे गर्भ, जो प्रथिने आणि चांगल्या फॅट्सनी युक्त असतो. आणि मध्यभागी असतो तो एंडोस्पर्म म्हणजे पिष्टमय भाग. हे 3ही भाग मिळूनच आपल्याला आवश्यक ते पोषण देत असतात. पण व्यावसायिक प्रक्रियेत काय होतं माहितीये का? पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून धान्याचे सर्वात पौष्टिक भाग म्हणजे ब्रॅन आणि जर्म चक्क निर्दयीपणे काढून टाकले जातात. पांढऱ्या ब्रेडसाठी वापरल्या जाणाऱ्या मैद्यात फक्त तो पिष्टमय एंडोस्पर्म शिल्लक राहतो. थोडक्यात सांगायचं तर जास्त काळ टिकवण्याच्या नादात अन्नातली नैसर्गिक पोषणमूल्यच नष्ट केली जातात. बरं, पांढरा ब्रेड चांगला नाही हे बहुतेकांना माहीत असतं. मग आपण वळतो ब्राऊन ब्रेडकडे. पण हा ब्राऊन ब्रेड खरोखरच आरोग्यदायी असतो का? इथेच एक मोठा धक्का बसतो. बाजारात मिळणारे अनेक तथाकथित ब्राऊन ब्रेड हे प्रत्यक्षात फक्त रिफाइंड मैदाच असतात. होय, मैदाच. फक्त त्यांना तो आकर्षक तपकिरी रंग येण्यासाठी कॅरमेल कलरिंग 150A किंवा मळी म्हणजेच मोलॅसिस वापरलं जातं. म्हणजे बघा, आरोग्यदायी दिसण्यासाठी केलेला हा निव्वळ एक दिखावा असू शकतो. या अशा व्यापक फसवणुकीमुळेच शेवटी भारतातील FSSAI सारख्या नियामक संस्थांना नवीन नियम आणावे लागले. आता नियमानुसार होल व्हीट ब्रेडमध्ये किमान 75% संपूर्ण गव्हाचे पीठ असणं बंधनकारक आहे आणि ब्राऊन ब्रेडमध्ये किमान 50%. यामुळे कंपन्यांना आता स्पष्ट सांगावंच लागतं की त्यांच्या ब्रेडमध्ये खऱ्या संपूर्ण गव्हाचं प्रमाण नक्की किती आहे. रंगाचा मुद्दा तर स्पष्ट झाला. पण आता वळूया या ब्रेडमध्ये लपलेल्या काही भयानक रसायने आणि ॲडिटिव्हजकडे. ही द नॅस्टी 9 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत प्रसंस्कृत घटकांची यादी पहा. खरोखरच चिंताजनक आहे. यात हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, चक्क योगा मॅट्समध्ये वापरले जाणारे ॲझोडायकार्बोनामाइड आणि इतर अनेक रसायने आहेत. आणि सर्वात भयंकर म्हणजे ग्लायफोसेट. हे एक रासायनिक तणनाशक आहे जे अनेकदा गव्हाच्या कापणीपूर्वी वाळवणारे एजंट म्हणून फवारले जाते, जे पिठावाटे थेट आपल्यांना देते. आणि हे ऐकून तर कदाचित शिसारीच येईल. L-सिस्टीन नावाचा एक सामान्य डो कंडिशनर व्यावसायिक बेकिंगमध्ये खूप वापरला जातो. पीठ मऊ करण्यासाठी वापरलं जाणारे हे अमिनो ॲसिड कुठून येतं माहीत आहे? बदकाची पिसे, मानवी केस किंवा चक्क डुकराचे केस यांसारख्या अत्यंत विचित्र स्रोतांपासून. विचार करा, आपण नक्की काय खात आहोत? आता आणखी एका अत्यंत वादग्रस्त ॲडिटिव्हबद्दल बोलूया. ते म्हणजे पोटॅशियम ब्रोमेट. हे रसायन ब्रेडला छान फुगीरपणा देतं. पण गंभीर बाब म्हणजे याला कॅटेगरी 2B मधील संभाव्य कर्करोगजनक घटक मानलं गेलं आहे. या रसायनांबद्दलचे जागतिक नियम पाहिले तर मोठी तफावत दिसते. युरोपियन युनियन, भारत, कॅनडा, चीन आणि अगदी अलीकडे कॅलिफोर्निया राज्यातही आरोग्याला असलेल्या धोक्यांमुळे यावर पूर्णपणे बंदी आहे. पण दुसरीकडे US FDA सारखी संस्था आजही पिठाच्या वजनाच्या प्रति 100 भागांसाठी 0.0075 भाग या मर्यादेत हे रसायन वापरण्यास परवानगी देते. रसायनांव्यतिरिक्त आणखी 2 अदृश्य धोके या व्यावसायिक ब्रेडमध्ये लपलेले आहेत. ते म्हणजे अतिरिक्त सोडियम आणि सूक्ष्म बुरशी.
सध्या प्रौढ व्यक्तींच्या दररोजच्या सोडियम सेवनाचे सरासरी प्रमाण सुमारे 3,300 मिलीग्रॅम इतके आहे आणि विशेष म्हणजे हे प्रमाण वाढण्यामागे आपल्या आहारातील ब्रेडसारखे वारंवार खाल्ले जाणारे पदार्थ नकळत मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात. हे असं समजून घ्या, ब्रेडच्या अगदी काही तुकड्यांमध्ये प्रत्येकी 230 मिलीग्रॅमपर्यंत सोडियम असू शकतं. त्यामुळे जर आपण दिवसातून काही स्लाइस ब्रेड खात असू तर आपलं सोडियमचं प्रमाण हृदयासाठी सुरक्षित असलेल्या मर्यादेच्या सहज पलीकडे जाऊ शकतं. हेच पुढे जाऊन रक्तदाबासारखे समस्यांचं कारण बनतं. आता एका अगदी सामान्य घरगुती प्रश्नाकडे येऊ. समजा ब्रेडला थोडी बुरशी आली तर आपण अनेकदा तो बुरशीचा भाग कापून टाकतो आणि उरलेला ब्रेड खातो, बरोबर? अन्नाची नासाडी कशाला करायची असा विचार असतो. पण हे खरोखरच सुरक्षित आहे का? खरं तर अजिबात नाही. फक्त वरचे दिसणारे बुरशीचे डाग काढून टाकणं पुरेसं नसतं. होतं काय की बुरशीची अत्यंत सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारी मुळं ब्रेडच्या आत खोलवर पसरलेली असतात आणि ही बुरशी मायकोटॉक्सिन नावाचे अदृश्य विष तयार करते, जे संपूर्ण ब्रेडमध्ये पसरतं. त्यामुळं असा ब्रेड खाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. आता ही बुरशी इतक्या वेगाने वाढते की ती रोखण्यासाठी आणि ब्रेड अनेक दिवस टिकवण्यासाठी व्यावसायिक उत्पादकांना पुन्हा रसायनांचा आधार घ्यावा लागतो. ते कॅल्शियम प्रोपिओनेट आणि सॉर्बिक ॲसिडसारखी प्रिझर्वेटिव्हज भरपूर प्रमाणात वापरतात. यामुळे ब्रेड तर टिकतो, पण यातील काही घटकांमुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये डोकेदुखी आणि इतर त्रास निर्माण होऊ शकतात. मग यावर उपाय काय? आपण चांगले आणि अस्सल धान्य उत्पादन कसे ओळखायचे ते समजून घेऊया. ब्रेड विकत घेताना काही सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात. पॅकेटच्या मागची घटकांची यादी वाचा. तिथे 100% संपूर्ण धान्य किंवा संपूर्ण गहू हा सर्वात पहिला घटक असायला हवा. घटकांची यादी जेवढी छोटी आणि ओळखीची तेवढा ब्रेड चांगला. रिफाईन्ड साखर, कृत्रिम रंग किंवा इमल्सिफायर्स असलेले ब्रेड आपण पूर्णपणे टाळायला हवेत. आणि शक्य असेल तर सेंद्रिय पीठ असलेला किंवा सावरडो म्हणजे नैसर्गिकरित्या आंबवलेला ब्रेड निवडणं उत्तम, कारण तो नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकतो. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा विचार. पुढच्या वेळी जेव्हा आपण बेकरीच्या रांगेत उभे राहून ब्रेडचं एखादं पॅकेट उचलू तेव्हा नक्की लक्ष द्या. आपण निवडलेल्या ब्रेडची यादी खऱ्या पोषणाची ग्वाही देतेय की हा एखादा अत्यंत प्रसंस्कृत वैज्ञानिक प्रयोग आहे जो आपण आपल्या शरीरात ढकलत आहोत? विचार नक्की करा.